महत्त्वाची बातमी समोर येते। प्रकृती बिघडल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात दाखल झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। प्रकृती बिघडली आणि त्यामुळे खासदार संजय राऊत यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला होता, बरेच आरोप प्रत्यारोप केलेले होते आणि प्रकृती बिघडली आहे त्यांची अचानक आणि त्यामुळे फोर्टिस रुग्णालयात संजय राऊत यांना दाखल करण्यात आलेला आहे। मुलुंडचं फोर्टिस रुग्णालय आहे, तिथं राऊतांना दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते। प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती आहे आणि नेमकं काय या संदर्भात अधिक जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी पद्मेश आपल्या सोबत आहेत। पद्मेश, अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे संजय राऊतांना, काय माहिती मिळते? ताजे तपशील हवेत। प्रकृती बिघडल्यामुळे खासदार संजय राऊत यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं त्यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला, मात्र अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं आणि नुकतीच ताजी माहिती हाती येते, त्यानुसार रुटीन चेकअपसाठी संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे संजय राऊत यांना, काय अधिकचे तपशील आहेत? नक्कीच ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांना आता फोर्टिस जे मुलुंडचं हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आले। सध्याची माहिती मिळते ते म्हणजे रुटीन चेकअपसाठी संजय राऊत यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अनेक दिवसांपासून ते संजय राऊत त्यांची तब्येत थोडीशी खालवली होती अशी जी माहिती आपल्याला मिळत होती। आज सकाळी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भांडूप येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर हे आता संजय राऊत हे मुलुंड येथील जे फोर्टिस हॉस्पिटल तिथे गेलेले आहेत, त्यांच्यावरती आता उपचार देखील चालू झालेले आहेत। ही जी रुटीन चेकअप आहे अशी जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे, त्यानुसार आता कदाचित संध्याकाळी देखील त्यांना सोडण्यात येईल अशी देखील माहिती आहे। श्रद्धा। पद्मेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।